तर राहुल गांधी यांची आज नागपूरच्या कस्तूरचंदमध्ये सभा होणार आहे। नागपुरातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले आणि रामटेक मतदारसंघातील उमेदवार किशोर गजबिये यांच्या प्रचारासाठी सभा होतीये। सायंकाळी 4 वाजता सभेला सुरुवात होईल। राहुल संघाचं मुख्यालय असलेल्या नागपुरामध्ये काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। दरम्यान नागपुरातील सभेच्या तयारीबद्दल आपल्याला सांगतात आमचे प्रतिनिधी संजय डाव। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची आज नागपुरात सभा आहे। महाराष्ट्रामधली ही पहिली सभा आहे। नागपूर आणि रामटेक या लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जे आहेत या उमेदवारांसाठी ही सभा होते आहे। दुपारी 4 वाजता या सभेला सुरुवात होईल। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ या सभेला उपस्थित राहणार आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण असणार आहे। सोबतच महाआघाडीतील इतर जे नेते आहेत ज्येष्ठ नेते ते सुद्धा या सभेला उपस्थित राहतील। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय नागपुरात आहे, त्यामुळे या मुख्यालयाच्या शहरामधून राहुल गांधी काय संदेश देतात, कुठले विषय मांडतात याकडे सगळ्या देशाचं लक्ष असणार आहे। नागपूर आणि विदर्भ जो आहे तो यापूर्वी काँग्रेसचा गड मानला जायचा, मात्र 2014 मध्ये हा गड भाजपनं उद्ध्वस्त केला। विदर्भातील 10 मतदारसंघावर भाजपची पकड आहे। 10 मतदारसंघामध्ये भाजपचे खासदार जे आहेत ते निवडून आले आहेत, त्यामुळे काँग्रेसच्या अनुषंगानं ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे। पुन्हा एकदा हा गड कसा काबीज करता येईल, काँग्रेसला आजचे दिन कसे आणता येईल या अनुषंगानं काँग्रेस प्रयत्न करते आहे आणि त्या अनुषंगाने या सभेकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। कॅमेरामॅन अनिल ठाकरेसह संजय डाव, साम टीव्ही, नागपूर।